सारस्वतांची मांदियाळी समूहातर्फे आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत या स्पर्धेत मी विजय कामथे पुणे माझी एक स्वरचित कविता सादर करीत आहे। कवितेचे शीर्षक आहे बाईपण भारी देवा। बाईपण भारी देवा मला नेहमीच वाटे, अशा बाईपणाचा हो मला खूप हेवा वाटे। बायकांचे बरे असते नेहमी घरी असतात, पुरुष मात्र रोज रोज कामावरती जातात। बायकांना बस मध्ये खास जागा बसायला, पुरुष उभे राहून सदा तयार होती प्रवासाला। एकूणच बायकांचा जन्म खूप सुखासुखी, जगभराचा हो त्रास असे पुरुषांच्या माथी। देवाला मी विनवून विचारले हो एकदा, मला बाईपण हवे देऊ शकाल का एकदा। खरोखरी चमत्कार देवाने हो केला, बाईपण दिले मला मग हर्ष झाला। आता पुरुष बाई झालेला आहे पहा, आता त्याला बाईपणाचा त्रास कळतो। पुढे पहा। पहाटे बाई उठण्याचा मला कंटाळा हो आला, तरी पण उठण्याचा मग मी प्रयत्न केला। घरातल सार उरकलं पण डोकं भणाणलं, थोडा वेळ मी दुपारी भुईवर अंग टाकलं। चुकून जाग आली तर संध्याकाळ ती झालेली, चहासाठी सारी जण घरामध्ये जमलेली। चहा संपवून केली स्वयंपाकाला सुरुवात, रात्री दमून झोपले काय सांगू दमछाक। बाईपण सोपे नसे काय तऱ्हा सांगू तुम्हा, अनेक रूपी असती हो बाईपणाच्या भूमिका। बघा बाई कशा कशा पद्धतीने त्रास सहन करते। पुढे पहा। बेवडा नवरा असता वाईट संसाराचा गाडा, बाई एकटीच रेटी रोजचा रामरगाडा। मुलगी जेव्हा नांदायला सासरी रडत निघते, काळजाचा तुकडा तेव्हा आई रडत त्यागते। 9 महिने बाळाला हो आई पोटी वाढवते, आईपणाच्या त्या कळा कशी एकटी सोसते। आता एवढा अनुभव घेऊन पुरुषाला बाईपणाचा कठीणपणा कळाला बघा। हळूहळू बाईपणा कळू लागला हो मला, बाईपण कठीण देवा मला अनुभव आला। बाईपण भारी देवा बाई झाल्यावर पटे, आता बाईपणाबद्दल मला खूप आदर वाटे। आता बाईपणाबद्दल मला खूप आदर वाटे, आता बाईपणाबद्दल मला खूप आदर वाटे। धन्यवाद।